नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ॲडमिशन 2024 आय टी आय ॲडमिशन त्यामध्ये काउन्सिलिंग राऊंड आहे उद्या तारीख 30. यामध्ये बरेच विद्यार्थी विचारत आहेत की उद्या कोणत्या आय टी आय कॉलेजमध्ये नेमकं जायचं आहे. तर तुमचा मेरिट नंबर आज वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणचा मिळालेला आहे. तुम्ही जेवढे मार्क अटेंडन्स केलेले होते तर कॅन्डिडेट इन्स्टिट्यूट वाईज मेरिट नंबर मिळालेला आहे. तर स्पॉट ॲडमिशनला कोणत्या स्पॉटला म्हणजे कोणत्या आय टी आयला त्या ठिकाणी जायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही लॉग इन करून घ्या. admission.dvt नेहमी करतो आपण त्याप्रमाणेच इकडे 3 डॉटवर जायचं आहे. इकडे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये या. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग या टॅबवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तुमचा मेरिट नंबर दिसणार आहे. तुम्ही जेवढे काल मार्क अटेंडन्स केले त्या प्रत्येक कॉलेजचा मेरिट नंबर वेगवेगळा असणार असं मी काल पण म्हटलं होतं. तर इथे या विद्यार्थ्याने ठाणेचं केलं होतं, त्या ठिकाणी ठाणेला 199 मेरिट आहे. आता हे मार्कानुसारच असतं. त्यानंतर मुंबई सबअर्बन मुलुंडला या ठिकाणी 388 मेरिट आहे त्याच विद्यार्थ्याचं, आणि मुंबई सिटीला त्या ठिकाणी 440 मेरिट आहे. तर अशा प्रकारे ज्यांचं मेरिट 500च्या आत आहे त्यांना 8 वाजता बोलवलं आहे, म्हणजे तुम्हाला साधारण 8:30-9 तरी त्या ठिकाणी पोचायचे, हजेरी घेतली जाते आणि मग पुढची प्रोसेस चालू होते. ॲडमिशन तुम्हाला मॅक्झिमम 10 वाजता चालूच होणार आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर पोचणं गरजेचं आहे. तर आता कोणत्या कॉलेजला हजर राहणार, तर याच्यासाठी तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे आणि त्याप्रमाणे जायचं आहे. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्येच वेकंट सीट रिपोर्ट. आता तुम्ही ज्या आय टी आयला उपस्थित राहणार आहे त्या आय टी आयमध्ये वेकंट किती सीट आहेत त्या बघा आणि मगच जावा. तर या ठिकाणी आता मुंबई सबअर्बन जिथे मेरिट त्याचं 388 आहे अशा ठिकाणी किती जागा वेकंट आहेत हे बघायचं आहे. तर हे मागच्या वेळी पण म्हटलं होतं, तुम्ही अगोदरच बघून घ्या, म्हणजे तुम्हाला मार्क अटेंडन्स करताना ते बरे पडणार आहेत. तर या ठिकाणी साधारण 300च्या वर जागा वेकंट आहेत, त्यामुळे 10, 14 हे ट्रेड वाईज तुम्हाला दिसतात. ही PDF जनरेट करून तुम्ही बघू शकता. तर PDF तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट हा, तर कम्प्युटरला 10, डेस्कटॉपला 14, इलेक्ट्रिशियनला 5 अशा सगळ्या जागा या ठिकाणी अपडेट दिसत आहेत. टोटल 232 जागा आहेत या ठिकाणी. आणि मेरिट त्या मुलाचं इथे जर बघितलं आपल्याला 388 दिसत होतं. म्हणजेच तुम्हाला मेरिट बघूनच त्या ठिकाणी जायचं आहे. तुमचं मेरिट किती आहे आणि तुमचा त्या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या किती आहेत. आता 388 मेरिट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी चान्स आहे, म्हणजे कोणता ना कोणता या ठिकाणी ट्रेड मिळणारच आहे. आता एखादा विद्यार्थी ज्याचं मेरिट खूप अप आहे, आता इथे जर बघितलं तर याला कुठेही कोणत्याही आय टी आयला ॲडमिशन मिळू शकतं. कारण मेरिट जर बघितलं तर मुंबई सिटीला 16 आहे, ठाणेला 19 आहे. मुंबई सिटी दुसरा जो आय टी आहे त्या ठिकाणी 19 मेरिट आहे, म्हणजे चांगले मार्क्स असल्यामुळे या ठिकाणी मेरिट अप आहे. म्हणजे ह्या विद्यार्थ्याला कुठेही कोणत्या आय टी आयला 100% ॲडमिशन मिळू शकतं. तर हे तुम्ही मेरिटवरनंच समजणार आहात. आणि त्या ठिकाणी असणारा वेकंट सीटचा डिटेल इथे 232 जागामध्ये अशा विद्यार्थ्यांना 138 कमीत कमी मेरिट आहे, आणि अप्पर मेरिट एका ठिकाणचं या ठिकाणी 16 आहे. म्हणजे चांगले मार्क्स असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही आय टी आयला या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. तर सुरुवातीला तुमचा मेरिट नंबर बघून घ्या आणि वेकंट सीट रिपोर्ट बघा, आणि मगच त्या आय टी आयला हजर राहा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे. सकाळी 8चा टायमिंग दिला आहे, त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर जावा. 10च्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस सुरू करण्यात येते साधारण 10 वाजता. त्यामुळे कोणीही वेळ न घालवता लवकरात लवकर आय टी आयमध्ये पोचायचं आहे. ज्यांचं मेरिट 500 नंतर आहे त्यांना इथला जी वेळ असणार आहे ती 1 वाजताची वगैरे दिलेली असेल, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही 12 वाजता तरी पोचायचं आहे. तर अशा 30 ऑगस्टला म्हणजे उद्याच बऱ्याच ठिकाणी ॲडमिशन असणार आहेत, गर्दीसुद्धा असणार आहे. काल म्हटल्याप्रमाणे काल व्हिडिओ बनवला होता. तर तुमचं जर मेरिट 500च्या वर असेल तर तुम्हाला इथे टायमिंग मात्र बदललेलं असणार आहे, म्हणजे थोडेसे लेट गेले तरी चालते ज्यांचं मेरिट उशिरा आहे त्यांनी. पण जागा बऱ्यापैकी खाली असतात, त्यामुळे वेकंट सीट रिपोर्ट बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. तर वेकंट सीट जर नसतील तर त्या ठिकाणी जाऊन उपयोग नाही. त्यामुळे
प्रत्येक ट्रेडला किती किती व्हेकंट सीट आहेत हे बघूनच त्या ठिकाणी हजर राहा. तर अशा प्रकारे तुम्ही जवळपासच्या सगळ्या ITIना न जाता ज्या ठिकाणी व्हेकंट सीट रिपोर्ट आणि तुम्हाला पसंतीचा ट्रेड आहे अशा ठिकाणी हजर राहा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.